आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही बाई मला घरातून बाहेर हाकलणार आहे। अरे राहायचंय कोणाला या घरात? तिथं कातळवाडीत माझे पैसे अडकलेत म्हणून त्या गोपाळची ओळख घेऊन मी इथे राहतोय आणि या लग्नाच्या झंझटीत अडकलोय। इथून बाहेर पडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। मॅक आज घरी नाहीये, हीच योग्य वेळ आहे। त्याच्या घरातील दागिने आणि पैसे घेऊन इथून निघावं आणि दुसऱ्या कुठल्या तरी गावात राहावं। गोपाळ, अरे कुठे चाललंस? अगं ते एक महत्वाचं काम आहे, आलो जाऊ। अरे सारखं सारखं बाहेर काय काम असतं रे तुझं? आणि तुझं कवा पण बाहेर जाणं मला जरा बी आवडत नाही। हा, मी आधीच सांगून ठेवतेय तुला, आज हळद आहे तुझी, त्यामुळे तू कुठे बी जायचं नाहीस। हे बघ, नवरदेवानं असं बाहेर फिरू नये रे, नजर लागते त्यांना। आई, अगं नवरदेव आहे का नाही मी? माझी काय काम, सलून मध्ये जायचंय मला। एवढंच नव? अरे मंग्या हाय की मग इकडं? मंग्या, अरे मंग्या। आलो आलो, बोला की फुला काकू, काय डाउनलोडिंग? अरे दोस्ताचं लगीन हाय तुझ्या आणि आज हळद आहे नव, मग बघ की त्याच्याकडं। बघून काय करू? अरे बघ की म्हणजे तो गोरा कसं दिसल त्याचं काहीतरी कर। एवढंच ना, मग तर काळजीच करू नका। त्याचं फेशियल करतो, ब्लिचिंग करतो, थ्रेटिंग करतो, डिटॅन करतो आणि वॅक्सिंग बी करतो। एवढं समजा असतंय होय? हा मग, अहो तुमच्या पुढं नवा गोपाळच आणून देतो का नाही बघा। गोपाळ चल तू। अरे मग तू चल चल। देवा, हे लगीन नीट पार पडू दे आणि माझ्या लेकाला कोणाची नजर नको लागू दे। मनीषा, मनीषा, मनीषा। तुम्ही आता इथे? अहो हीच योग्य वेळ आहे, लवकर लवकर दागिने आणि पैसे घ्या म्हणजे इथनं पळून जाऊ। चला। पण असं अचानक? आता नवरा ह्याची वाट बघायची का? नाही ना, हीच योग्य वेळ आहे, हीच योग्य संधी आहे। ही संधी हातची जाऊ देऊ नका। मला एक क्षण पण तुम्हाला त्रासात बघायचा नाही हो। सुंदर बाईला झालेला त्रास मला अजिबात बघवत नाही। मला ना कायमची तुमची या त्रासातून सुटका करायची। तुम्हाला पाहिजे ना सुटका? हो, अहो पण सीसीटीव्ही? बेडरूम मध्ये सीसीटीव्ही नाहीये। चला चला।